हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला। चला तर मग वेळ न घालवता आपण पटापट रेसिपीला सुरुवात करूयात। आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा। तर इथे मी रेड वाली जी असते ना, लाल वाली ती कोळंबी घेतलेली आहे। त्याने एकदम आपली कोळंबी खूप चवदार होते। तर तिला मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि सोळून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण 2 चम्मच होईल एवढं कोकम रस घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण झाकण लावून त्याला 10 मिनिटं साईडला ठेवूयात। असं केल्याने जे रस आहे कोकमचं ते आतपर्यंत मुरतं आणि कोळंबी मसाला आहे ते खूप चवदार होतो। तर आता आपण वाटण करून घेणार आहोत। तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्याला तेलामध्ये आहे ते फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, ते देखील भाजून घेतलेलं आहे, तेलामध्ये भाजून नाही घेतलेलं आहे। आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 7 ते 8 लसूण घेतलेले आहेत। तर आता आपण हे सर्व मिक्सरला लावून घेऊयात आणि छान असं वाटण करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम कोळंबी आहे ती आपली मस्त आणि चवदार होते। आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। त्याने माझ्या रेसिपीच्या तुम्हाला खूप साऱ्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। आणि आता आपण पाणी घालून घेऊयात। पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे आधी, नंतर जर वाटलंच तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता वाटताना, नाहीतर ते एकदाच पाणी घातलं तर पातळ होतं। तर आता आपण मिक्सरला लावून घेऊयात। तर इथे बघू शकता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला मी चेक करून दाखवते, बघू शकता आपलं वाटण झालेलं आहे। तर आता आपण कोळंबी मसाला करायला घेऊयात। त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे आणि 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल आपण गरम करून घेऊयात छान। त्यामध्ये मी काळी मिरी घेतलेली आहे 4, त्यानंतर लवंग 4 घेतलेले आहेत आणि 3 तेजपत्ताची पानं घेतलेली आहेत। त्यानंतर एक मी मिरची घेतलेली आहे, मध्ये कापून घेतलेली आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि ते आता आपण मिक्स करून घेऊयात। तर त्यामध्ये इथे मी 1.5 चम्मच घरगुती मसाला घेतलेला आहे। त्यानंतर हळद घेतलेली आहे 1/2 चम्मच आणि आता आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात। इथे मी थोडंसं वाटण ठेवलेलं आहे। तर आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता आपण इथे सर्व कोळंबी घालून घेऊयात। तर कोळंबी सुद्धा आपली घालून झालेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि हे देखील मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात। आणि पाणी आहे ते गरम पाणीच घालायचं आहे, त्याने आपली एकदम ग्रेव्ही छान होते आणि चव देखील मस्त लागते। तर बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये पाणी अजून घालणार नाही आहोत, कारण आपण ग्रेव्हीमध्ये करणार आहोत कोळंबी। तर आता मी गरम मसाला घालून घेणार आहे शेवटी आणि मिक्स करून घेऊयात। 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। तर आता आपण झाकण लावून 9 ते 10 मिनिटं शिजवून घेऊयात। तर बघू शकता इथे 10 मिनिटं झालेली आहेत। तर बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे। आणि आता आपण कोकमच्या 2 फोडी घेतलेल्या आहेत त्या देखील घालून घेऊयात। नंतर आपण चवीनुसार शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे आणि फक्त 1 ते 2 मिनिटं आता आपण शिजवून घेऊयात। तर बघू शकता इथे 1 ते 2 मिनिटानंतर आपलं छान असं कोळंबी मसाला शिजलेला आहे। तर आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात। तर बघू शकता आपला कोळंबी मसाला आहे तो तयार झालेला आहे। तर कशी वाटली माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।